शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. सगळे झोप आहे अजूनपर्यंत. वाजले सकाळचे 6:30 पावणे 7 वाजता. घरी अंघोळ. तर हे आत्ताच आले जिमवरून आणि सुरुवात झाली यांची गार्डनिंगची. काल आम्ही नर्सरीत गेलो होतो, मी तो ब्लॉग टाकला मागचा, तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये आम्ही ही 5 झाडं घेतलीत. ही माशीवाली झाडं आहेत, मला पाहिजे होती किती दिवस. हा स्पायडर प्लांट, हा कोणता तरी बांबू आहे, लकी बांबू म्हणून. हा पण मस्त आहे. तो स्नेक प्लांट आहे, तो जायडे प्लांट आहे. अजून त्यांची वाली झाडं दाखवते मी तुम्हाला. त्यांचं नाव काय माहिती नाही, पण मस्त झाड आहे, छान आहेत, शोची आहेत. तर गाईज बघू शकता, इथे खाली मंदिराचं दर्शन रोजच्या प्रमाणे आज पण होतंय. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. ते या चहा घ्यायला. सकाळची सुरुवात चहाशिवाय होतच नाही, थोडं तरी पाहिजेच. इथे आमचे पाहुणे, दरवर्षीचे पाहुणे, दाखवीनच तुम्हाला नंतर दिसले तर. आणि इथे रिऊ उठून आलेला आहे. रिऊ, ओ शुनी, उठलास का? हा बाबा, हा हा, आलो, चल. मंडळी, आता ह्या सगळ्यांचा नाश्ता करून झालेला आहे. मी मस्त सुकट आणि भाकरी बनवली होती, मी व्हिडिओ काढायला विसरली. ठीक आहे, इट्स ओके. आता मी बनवते माझ्यासाठी व्हेज सँडविच. त्याच्यासाठी मी सगळं कट करून घेतलेलं आहे. काकडी, कांदा, टोमॅटो उकडून घेतले, बटाटा, शिमला मिरची कट केली आहे पातळ पातळ. ह्याच्यात चटणी आहे याची, आपला अद्रक, मिरची आणि कोथिंबीरची, ब्रेड आणि चाट मसाला. तर ठीक आहे, आपण बनवूया आता. सँडविच मेकर घेतलं आहे, ह्याच्यामध्ये प्लेट्स आहेत. हे छोटे सँडविच आहेत, हे वॉफलसाठी आहे, आणि हे डायरेक्टली असे मोठ्या अख्ख्या आकाराचे ग्रिल सँडविच बनवण्यासाठी आहे. छान असं क्रिस्पी टोस्ट झालेला आहे सँडविच आपला. रिऊ बाय. त्या झाडांच्या बटे आम्हाला एक पाहुणा भेटलाय, तो आता प्राचीला दिसला. प्राची काय आहे? मला आवडतं शी पाल. प्राचीला प्रोजेक्ट दिलाय स्कूल मधनं, कसली तरी बी लावायची आहे आणि तो ट्री उगवला की घेऊन यायचा. त्या एमर्जन्सी 2-3 दिवसात तर कुठलाच झाड उगवणार नाही, तर आम्ही एक जुगाड केला. दाखव प्राच्या हातात काय. टडा, वाल चवली. टीचरला सांग संत्र्याचं झाड उगवलंय. संत्री सांगितलं ना लावाला. कुठला पण चालेल. हो का, लाव चल. सांगू नको वाल चवली लावली ती. तर मंडळी, आज आपल्याकडे एक नवीन सुशेफ आलेले आहेत, प्राची जांभळे. हॅलो प्राची, काय करतेस? मी टोमॅटो कापते. कशासाठी माहित नाही. आज मी बनवते गावरान कालं मटण. खाशील का? हो. तर मंडळी, आता मी बनवतेय गावरान पद्धतीचं कालं मटण, बकऱ्याचं मटण आहे. त्यासाठी मी अख्खे मसाले घेतलेत. काला मसाला आहे, तुम्ही घरीच बनवले. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल त्याची तर मी सांगेन, शेअर करेन. भरपूर सारा कांदा, टोमॅटो, भरपूर कोथिंबीर, खूप सारा लसूण आणि अद्रक घरचं किसून घेतलंय मी. हे आला पेस्टचं पॅकेटवाला नाही वापरलंय. तेल, मीठ, गरम मसाला, मसाला, हळद. ओके, तर आपण सुरुवात करूया आता. तर आज आमच्याकडे नवीन शेफ आलेले आहेत, मास्टर शेफ, जे टेबलवर उभं राहून जेवण बनवतायत. असू दे, ठीक आहे, चला. तिला आवड आहे ना, करू दे.
अब हम कोथिंबीर फेंक के मारेंगे। तर मंडळी मटण मस्तपैकी आपलं बनतं इथे। स्क्रॅचनी घातलंय मटण, बघू दे पोरेच्या हाताला कशी टेस्ट येते। आणि आता मी टाकते भाकरी। आपली भाकरी मस्त टम्म अशी फुगलेली आहे। माझ्या भाकरी पण बनवून झालेली आहे, तिकडे मटण होतोय। तर मंडळी आपलं आता काळं मटण बनवून झालेलं आहे। मी जेवण वाढलं ह्यांच्यासाठी, सगळ्यांनी जेवायला या। आता आम्ही ब्लॉगचा करतोय एंड। तुम्हाला जर आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुमचं प्रेम असंच खूप खूप प्रेम मिळू दे आम्हाला। प्राची बाय बाय।